ऋषी पंचमीच्या निमित्तानं जळगाव जिल्ह्यामध्ये गणेश घाटासह विविध नद्यांवर महिलांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी भाद्रपद महिन्यात ऋषी पंचमी हा सण साजरा केला जातो। 7 दगडांची पूजा करून 7 वृषींची नावे घेत ही पूजा केली जाते। ऋषी पंचमीची पूजा करणाऱ्या भाविकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूया। गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद महिन्यात ही ऋषी पंचमी साजरी केली जाते। या ऋषी पंचमीच्या दिवशी सर्वत्र नदीवरती जाऊन महिला ह्या स्नान करून ऋषींची पूजा करतात आणि आपल्यावरील आणि आपल्या परिवारावरील इडापिडा दूर हो यासाठी हे व्रत केलं जातं। आपल्यासोबत एक महिला जोडलेल्या आहेत ज्यांनी ऋषी पंचमीचं व्रत केलेलं आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। काय सांगणार ताई, या ठिकाणी तुम्ही ऋषी पंचमीचं व्रत केलेलं आहे, या व्रताचं महत्त्व काय असतं? आपल्याला राजस्व धर्म येतो, त्या महिन्यातून एकदा येतो, त्याच्यात आपण एकत्र करायला जातो आणि मग कुटुंबाला एकत्र खाल्ल्याने आपण ते दोष होतो आपल्याला, आणि त्या दोषापासून मुक्ती मिळण्यासाठी आपण हे व्रत करतो आणि आपल्याला सुख शांती प्राप्त होते। पूजा अर्चा करावं लागते, नदीवर स्नान करावं लागतं आणि ती पूजा करा 7 ऋषींची पूजा राहते। ते 7 दगड मांडायचे आणि त्याची पूजा करायची। त्याला 7 ऋषींचं नाव घ्यायचे आणि ते 7 ऋषींचा आपली पूजा करायची आणि आपली जे मनोकामना असते ती पूर्ण होते। निश्चितच नदीकाठी गेल्यानंतर 7 दगड मांडल्यानंतर 7 ऋषींची नावं घ्यायची आणि त्याची पूजा करायची। ही पूजा केल्याने असलेलं पाप जे आहे आपल्यावरती, आपल्या परिवारावरती ते नष्ट होतं आणि हे व्रत केल्याने सर्वांना सुख समृद्धी मिळते, असं देखील या भक्तांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।